नमस्कार. मी वैद्य पल्लवी पाटील साने. आजच्या कासचिकित्सा अध्याय या व्याख्यानामध्ये आपण सूत्र क्रमांक 149 ते सूत्र क्रमांक 165 पाहणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कासाचे प्रकार, कासाची संप्राप्ती, कासाचं साध्य-साध्यत्व, कासाची प्रकारानुरूप चिकित्सा पाहिली होती. जेव्हा आपण साध्य-साध्यत्व पाहिलं त्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं कासाचे जे प्रकार आहेत, वातज, पित्तज, कफ हे प्रकार आहेत. हे साध्य सांगितलेले आहेत आणि क्षतज आणि क्षयज कास हे याप्य सांगितलेले आहेत. क्षयज कासाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर वायुप्रधान धातू, त्रिदोषजन्य संप्राप्ती, त्याचबरोबर धातुक्षयज संप्राप्ती अशा प्रकारे संप्राप्ती असल्यामुळे सर्व कासांमध्ये क्षयज कास हा बलवान असा आहे. तर सूत्र क्रमांक 149 पासून आपण क्षयज कासाची चिकित्सा पाहणार आहोत. आता एक एक सूत्र पाहू आपण. सूत्र क्रमांक 149. संपूर्ण रूपं क्षयजं दुर्बलस्य विवर्जे नवोत्थितं बलवतः प्रत्याख्यायाचरेत क्रिया. जर क्षयज कासाचा रुग्ण संपूर्ण रूपं क्षयजम म्हणजे क्षयज कासाच्या ज्या रुग्णांमध्ये क्षयज कासाची संपूर्ण लक्षणं दिसत असतील आणि दुर्बलस्य विवर्जयेत, शिवाय तो रुग्ण अत्यंत दुर्बल झालेला असेल तर अशा क्षयज कासाच्या रुग्णांना असाध्य असं समजून त्यांची चिकित्सा करू नये. आणि नवोत्थितं बलवतः म्हणजेच जो नुकताच उत्पन्न झालेला क्षयज कास असेल आणि रुग्ण बलवतः म्हणजे बलवान असेल तर अशा क्षयज कासाला प्रत्याख्येय आहे असं समजून आपण त्याची चिकित्सा केली पाहिजे. टीका पाहू. प्रत्याख्येयाचरेत क्रियामिती अनेन उक्त लक्षणे अपि क्षयजे कदाचित किंचित सिद्धिं दर्शयते. म्हणजेच जर अशा रुग्णांमध्ये आपण चिकित्सा केली, क्षयज कासाच्या रुग्णांमध्ये, प्रत्याख्येय रुग्णांमध्ये जर आपण चिकित्सामध्ये वर्णित सगळे लक्षणं दिसत असतील आणि आपण चिकित्सा केली तरी सुद्धा चिकित्सा केल्यानंतर अगदी कधी कधीच त्या रुग्णांना सिद्धी मिळू शकते. याची सगळ्या प्रकारची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना देऊन आपण चिकित्सा केली पाहिजे असं सांगितलेलं आहे. पुढचं सूत्र आहे सूत्र क्रमांक 150. तस्मै बृहणम एव आदौ कुर्यात अग्नेश्च दीपनम बहुदोषाय सस्नेह मृदुदद्यात विरेचनम. म्हणजेच ज्या क्षयज कासाच्या रुग्णांमध्ये क्षयज कासाच्या रुग्णांमध्ये आपण प्रत्याख्येय आहेत असं म्हटलेलं आहे, अशा रुग्णांमध्ये सगळ्यात पहिला बृहणम एव आदौ कुर्यात, बृहण सर्वात पहिले द्यायला हवं. बृहण देत असताना सुद्धा अर्थातच आपण त्याच्या अग्नीचा विचार करून बृहण देणार आहोत हे लक्षात नेहमी ठेवायचं आहे. त्या व्यक्तीचं अग्नी कसा आहे ते पाहूनच आपण बृहण देणार आहोत. शिवाय कुर्यात अग्नेश दीपनम, शिवाय अग्निदीपक औषधांचा आपण त्या व्यक्तीमध्ये प्रयोग करायला हवा असं सांगितलंय. आणि जर रुग्णांमध्ये बहुदोष असतील, बहुदोषाची लक्षणं दिसत असतील, म्हणजे दोष अत्यंत वाढलेले असतील आणि आपण बहुदोषांची लक्षणांची पाहिले सूत्रस्थानामध्ये ती त्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर अशा व्यक्तीला सस्नेह मृदू विरेचनम दद्यात. सस्नेह म्हणजेच पहिल्यांदा त्या व्यक्तीला स्नेहन करून नंतर अत्यंत मृदू विरेचक द्रव्यांचा उपयोग करायला सांगितलेला आहे. इथे शोधनामध्ये विरेचनाचा उल्लेख करण्याचं कारण काय असेल तर आपण जेव्हा संप्राप्ती पाहिली कासाची त्यामध्ये आपण बघितलं की अधोभागामध्ये अवरोध उत्पन्न होऊन जो वायू आहे तो ऊर्ध्वगामी झालेला असतो, म्हणजेच त्याला उदान भाव प्राप्त झालेला असतो. आणि अशा वेळेला जर आपण त्या रुग्णाला वमन द्यायला दिलं तर तो उदान अजूनच वाढेल आणि संप्राप्ती अजूनच वाढण्याची शक्यता असते. आणि म्हणून उदान वाढू नये, वाताचं अनुलोमन व्हावं यासाठी इथे विरेचनाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो, जेणेकरून वाताचं अनुलोमन होईल आणि जो काही उदान भाव प्राप्त झालेला असतो वायूला तो अजून
वाढणार नाही आणि वाताचं अनुलोमन होईल. पुढचं सूत्र पाहू. शंपाकेन त्रिवृत्तया मृद्विकारसयुक्तया तिल्वकस्य कषायेण विदारीस्वरसेन च सर्पिः सिद्धं पिबेत्युक्त्या क्षीणदेहो विशोधनं हितं देहबलयोः रस्य संरक्षणं मतम्. वरच्या सूत्रामध्ये विरेचन द्यायला सांगितलं आणि नंतर मग कुठल्या कुठल्या योगाच्या साहाय्याने आपण विरेचन देऊ शकतो ते सांगितलं. म्हणजेच शंपाकेन त्रिवृत्तया आपण टीका पाहू. शंपाक आरग्वत, म्हणजे शंपाक म्हणजे काय, आरग्वत. त्यानंतर आरग्वताच्या साहाय्याने त्रिवृत्तया मृद्विकारस युक्तया, त्रिवृत्त मृद्विकारसाने युक्त म्हणजेच निषोत्तर मृद्विकारसासोबत तिल्वकस्य कषायेण विदारी स्वरसेन च, तिल्वक कषाय म्हणजे लोध्राचा कषाय काढा हा विदारी स्वरसासोबत घेऊन सर्पी सिद्धं ह्या द्रव्यांच्या साह्याने सिद्ध केलेलं घृत पिबेत युक्त्या क्षीणदेहो विशोधनं, क्षीण झालेल्या रुग्णांमध्ये अर्थात क्षयकासाच्या रुग्णांमध्ये विशोधन करण्यासाठी म्हणजेच विरेचनासाठी आपल्याला वापरायचं आहे. ह्यामध्ये त्यांनी घृताचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतोय. कारण का, क्षीणदेह झालेला आहे, रुग्ण क्षयकासाचा आहे, रुग्णामध्ये त्रिदोष संप्राप्ती आहे, धातुक्षयाची संप्राप्ती आहे, रुग्णाचा देह अत्यंत क्षीण झालेला आहे आणि म्हणून त्याच्या देहाच्या रक्षणासाठी सर्पी आणि इथे जे योग वापरण्यात आलेले आहे शंपाक, त्रिवृत्त, मृद्विका हे सगळे द्रव्य हे अत्यंत मृदू विरेचक द्रव्य आहेत आणि त्यामुळं ह्या द्रव्यांच्या साहाय्याने केवळ अनुलोमन अशा पद्धतीने विरेचन अपेक्षित आहे, जेणेकरून रुग्णाचं, आणि हे जरी आपण मृदू विरेचक द्रव्य देणार असू तरी सुद्धा वैद्याने रुग्णाच्या बलाची बल हे विचारात घेऊन आपल्याला हे विरेचन द्यायचं आहे. अर्थातच मृदू विरेचक द्रव्य आहेत, वेग फारसं येणार नाही, अनुलोमन इतकंच अपेक्षित आहे आपल्याला, तरी सुद्धा वैद्याने आपली काळजी ते रुग्णाचं बल टिकून राहिल्याची घ्यायची आहे. आणि घृत हे संस्कारानुवर्तन आहे, देहाची रक्षा करणं हे त्याचं महत्त्वाचं कर्म आहे आणि द्रव्यसुद्धा मृदू विरेचन करणारी आहेत, म्हणून देहाचं संरक्षण होण्यासाठी आपण ह्या द्रव्यांचा उपयोग इथे करणार आहोत असं सांगितलंय. पुढचं सूत्र बघू. सूत्र क्रमांक 153 154. पित्ते कफेच संक्षीणे परिक्षीणेषु धातुषु घृतं कर्कटकी क्षीरं द्विबल साधितं पिबेत विदारिभिः कदम्बैर्वा तालसस्यैस्तथा श्रुतं घृतं पयश्चमूत्रस्य वैवर्ण्ये पृच्छ निर्गमे. पित्ते कफेच्या संक्षीणे म्हणजेच क्षयजकासाच्या ज्या रुग्णांमध्ये पित्त आणि कफ यांचा क्षय झालेला असेल, परिक्षीणेषु धातुषु म्हणजेच रसादी धातूंचा सुद्धा अत्यंत क्षय झालेला असेल, तेव्हा अशा अवस्थेमध्ये रुग्णाला घृतं कर्कट क्षीरम द्विबला साधितं पिबेत, म्हणजेच कर्कट शृंगेने सिद्ध केलेलं गोदुग्ध किंवा बला अतिबला यांनी सिद्ध केलेलं घृत त्या रुग्णांना प्यायला द्यायला हवं. पुढची ओळ आहे. पित्ते कफेचे संक्षीणे विदारिभिः कदम्बैर्वा तालसस्ये तथा श्रुतं घृतं पयश्चमूत्रस्य वैवर्णे कृच्छ निर्गमे. जर क्षयकासाच्या रुग्णांमध्ये मूत्रामध्ये असणारी विवर्णता म्हणजेच मूत्राचा वर्ण सामान्य नसेल तर आणि मूत्रकृच्छता हे लक्षण असेल तर अशा रुग्णांमध्ये विदारी, कदंब आणि तालसस्येस म्हणजेच तालफल, कारण चक्रकर्णी टीकेमध्ये सुद्धा सांगितले तालसस्यांनी ते तालफलम म्हणजे तालफल यांच्या साह्याने, यांच्या काढ्याच्या साह्याने, श्रुतम यांच्या काढ्याच्या साह्याने सिद्ध केलेलं घृतम पयश्च मूत्रस्य वैवर्णे कृच्छ निर्गमे म्हणजेच यांच्या काढ्यांनी सिद्ध केलेलं घृत किंवा दुग्ध आपण जर रुग्णामध्ये मूत्रकृच्छ आणि मूत्र किंवा मूत्रवैवर्णे ही लक्षणं दिसत असतील तर आपण द्यायला हवं असं सांगितलं. आपण व्यवहारात पण बघतो तर रुग्णांमध्ये मूत्रकृच्छता, मूत्रवैवर्ण्य ही लक्षणं असतील तर ही द्रव्य अत्यंत चांगल्या प्रकारे कर्म करतात. पुढचं सूत्र
सूत्र क्रमांक 155. शूने सवेदने मेढे पायौ सश्रोणी वंक्षणे घृतमंडेन मधुना अनुवास्यो मिश्रकेण वा. आता आपण चक्रपाणी टीका पण पाहू. घृतमंड घृतोपरिस्त्यान धागा आणि इथे मधुना हा पाठभेद सांगितलेला आहे. मधुना लघुना सांगितलंय. लघुना म्हणजे लघु पंचमूल्य सिद्ध, लघु पंचमूल्य असा उल्लेख आहे. तर क्षयजकासाच्या ज्या रुग्णांमध्ये मेठ म्हणजे पेनिस, पायू म्हणजे गुदभाग म्हणजे ॲनस, श्रोणी म्हणजे हिप किंवा फंक्शन म्हणजे ग्रॉइन रिजन ह्याच्यामध्ये शोथ किंवा स्वेलिंग आणि किंवा वेदना असतील किंवा शोथ आणि वेदना असतील, तर अशा रुग्णांमध्ये घृतमंड आणि मधु. घृतमंड म्हणजे काय, तर जेव्हा आपण घृत खूप काळासाठी ठेवून देतो तेव्हा त्याच्यावरचा जो अत्यंत म्हणजे स्वच्छ पाण्यासारखा जो भाग असतो त्याला घृतमंड असं म्हटलंय. त्या घृतमंडामध्ये मध मिसळून किंवा मिश्रक स्नेह म्हणजेच काय, तिळतेल किंवा घृत यांच्या साह्याने अनुवासन बस्ती द्यायला सांगितलेली आहे. आणि अनुवासन बस्ती दिल्यानंतर पुढचं सूत्र बघू. जांगलैहि प्रतिभुक्तस्य वर्तकाद्या बिलेशयाः क्रमशः प्रसहाश्चैव प्रयोज्याः पिशिताशिनः औष्ण्यात् प्रमाथिभावाच्च स्त्रोतोभ्यश्चावयन्ति ते कफं शुद्धैश्च तैः पुष्टिं कुर्यात् सम्यक् वहनरसः. तर टीका पण पाहू. चक्रपाणी टीका. औषण्यात इत्यादो कफमिति छेदः शुद्धैश्च तैः इति शुद्धैः स्त्रोतोभिः. तर क्षयजकासाच्या रुग्णांमध्ये अनुवासन बस्ती घृतमंड आणि मधु किंवा मिश्रक स्नेह यांच्या साहाय्याने दिल्यानंतर त्या रुग्णांना भोजनासाठी म्हणजे अत्यंत क्षीण झालेला देह आहे, आपण त्याला मृदुविरेचन द्रव्याच्या साहाय्याने विरेचन केलेलं आहे. त्याचबरोबर जर इतर सिम्पटम्स असतील जसं मूत्रकृच्छ असेल, मूत्रवैवर्ण्यता असेल, तर त्यासाठी आपण घृताचं पान करायला बोललेलं आहे. त्याचबरोबर शून आणि वेदना यासारखी लक्षणं असतील तर अनुवासन बस्ती दिल्या आणि त्यानंतर आपल्याला आता रुग्णाचं बल हे जो अत्यंत क्षीण झालेला देह असं त्याची पुष्टी करणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी आहार पदार्थांचा आणि सामान्य सिद्धांतानुसार मांसाने मांसाची वृद्धी होते ह्या न्यायानुसार इथे मांसाचं सेवन त्या रुग्णांमध्ये करायला सांगितलंय. आणि म्हणून इथे क्षयजकासाच्या त्या रुग्णांमध्ये भोजनासाठी जांगल पशुपक्ष्यांच्या जे वर्तक इत्यादी जांगल पशुपक्ष्यांच्या प्राण्यांचा मांसरस किंवा बिलेशय म्हणजे बिळामध्ये राहणारे प्राणी जसं की साप असेल, घोरपड, बेडूक इत्यादी. आणि प्रसह म्हणजे जे प्राणी भक्ष्याला ओढून घेऊन खातात, जसं की गिधाड असेल, कुत्रा, कावळा, वाघ, सिंह, अस्वल असे जे प्राणी आहेत यांच्या मांसांनी सिद्ध केलेल्या मांसरसासोबत अन्नपदार्थ त्या रुग्णांना द्यायला सांगितलं नाही. ह्याचं कारण सांगितलेलं आहे की ह्याच पशुपक्ष्यांचं मांस का, तर ह्या पशुपक्ष्यांचं मांस हे उष्ण आणि औष्ण्यात सांगितले. औष्णात इत्यादो म्हणजे उष्ण असल्यामुळे कफमिती छेदः ते कफाचं छेदन करतं आणि प्रमाथी गुणयुक्त असल्यामुळं ते स्रोतसामध्ये जो काही चिकटलेला कफ असतो त्या कफाला बाहेर काढून देऊन स्रोतस शुद्ध करण्याचं कार्य करतो. त्यामुळं काय होईल की स्रोतस शुद्ध झाल्यामुळं स्रोतसांमध्ये असणारा अवरोध नष्ट झाल्यामुळं त्या स्रोतसामध्ये आहाराचं जे काही सम्यक पचन होऊन रसरक्ताचं संवहन योग्य प्रकारे होईल आणि आपल्याला जी की पुष्टी अपेक्षित आहे क्षयजकासाच्या रुग्णांमध्ये ती पुष्टी होऊन म्हणजे रस आणि अर्थातच त्यानंतर उत्तरोत्तर धातूंची पुष्टी व्यवस्थित होईल. म्हणून प्रमाथी द्रव्यांचा उपयोग इथे उष्ण आणि प्रमाथी द्रव्याचा उपयोग आपल्याला करायला सांगितलाय. तर प्रमाथी द्रव्य म्हणजे काय करतात, तर प्रमाथी द्रव्य दोषांना शुद्ध करून स्रोतसांच्या बाहेर काढतात. अशी जी द्रव्य असतात त्याला प्रमाथी द्रव्य असं म्हटलं. किंवा त्यांच्या उष्ण वैवाहिक उष्ण अशा गुणांमुळे ते स्रोतसांमध्ये जो चिकटलेला कफ असतो तो कफ बाहेर काढून तिथे असणारा स्रोताचा अवरोध जो असतो तो नष्ट करण्याचं कार्य करतात.
आणि परिणामतः स्रोतस्थ शुद्ध झाल्यामुळे रसादी धातूंचं अभिवहन योग्य प्रकारे व्हायला लागतं आणि जो की अपेक्षित गुणधर्म आहे रुग्णाची पुष्टी होणं, धातूंची पुष्टी होणं हे आपल्याला दिसून येतं. अजून एक गोष्टीचा इथे विचार करायला हवं की जर आपण इथे प्रमाथी इतर द्रव्यांची जसं प्रमाथी द्रव्य म्हणजे वेखंड असेल किंवा मिरे असतील वरीच ह्या द्रव्यांचा उपयोग सुद्धा आपण रुग्णांमध्ये इथे करू शकतो. कारण ते कार्यकारण भाव महत्वाचा आहे. कारण प्रमाथी द्रव्य ही आपण म्हणजे मिरे वेखंड यासारख्या द्रव्यांचा वापर करून सुद्धा आपल्याला अपेक्षित गुणधर्म जो रुग्णांमध्ये साधायचा आहे तो आपण साधू शकतो. हे इथे आपण लक्षात ठेवायला हवंय. पुढचं सूत्र आहे ज्या रुग्णांमध्ये आपण अनुवासन दिल्यानंतर ज्या रुग्णांमध्ये आपण इथं मांस सेवन करतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारे प्रसह विलेशे इत्यादी प्राण्यांच्या मांसरसांचा उपयोग केला. जे मांस खात नाहीये अशा रुग्णांमध्ये आपण अजून काय वापरू शकतो त्याचा उल्लेख पुढे केलाय. द्विपंचमूली त्रिफळा चविका भारगी चित्रकैही कुलट पिपरी मूल पाठाकोल यवैर्जने श्रुतैः नागरत दुस्पर्शा पिप्पली शटिपौष्करैः कल्कैः कर्कटशृंग्याच समैः सर्पिविपाचे सिद्धेः अस्मिश्चूर्णितो क्षारो द्वौ पंचलवणानि च दत्वा युक्त्या पिबेन मात्रां क्षयकासनिपीडितः इति द्विपंचमूलादि घृतम्. इथे द्विपंचमूल असा उल्लेख केलेला आहे. इथे दशमूल असा उल्लेख न करता द्विपंचमूल असा उल्लेख करण्याचं कारण ग्रंथकारांना बृहत पंचमूल आणि लघु पंचमूल आपण वेगवेगळे घेणं अपेक्षित असणार आहे. म्हणून बृहत पंचमूल म्हणजेच बेव अग्निमंथ शोना पाटला कंभारी. लघु पंचमूल म्हणजे काय तर शालिपर्णी कृष्णीपर्णी बृहती कंटकारी कोक्षूर. त्रिफळा म्हणजे काय हिरडा बेहडा आवळा. चविका म्हणजे चव्य भारंगी चित्रक कुळीत त्यानंतर पिपळी मूळ पाठा कोल आणि यांचा यवैर्जले ह्यांचा जलामध्ये क्वाथ करायला सांगितलंय. आता इथे या द्रव्यांची मात्रा सांगितलेली नाहीये आणि आपल्याला माहितीये परिभाषा प्रकरणानुसार की जिथे जिथे मात्रा उल्लेख केलेली नाही तिथे सममात्रा घ्यायची. त्यामुळे ही जी द्रव्य आपण पाहिली द्विपंचमूल त्रिफळा चविका जे चव्य भांगी चित्र कुळीत त्यानंतर पिपळी मूळ पाठा कोल हे समप्रमाणामध्ये घेऊन यांचा जलामध्ये क्वाथ बनवायला सांगितला आहे. आणि नंतर नागरहास दुस्पर्शा पिप्पली शटिपौष्करैः कल्कैः कर्कटशृंग्याचे समैः सर्पिविपाचे. इथे नागर म्हणजे सुंठ दुस्पर्शा पिपली शटी आणि पुष्करमूळ यांचा कल्क करायला सांगितलं आणि कर्कटशृंग हे वेगळं सांगितलेलं आहे. आणि च समयही असं सांगण्याचं इथं रिपिटेशन झालेलं नाहीये. तर ग्रंथकारांना इथं अपेक्षित आहे की नागर दुस्पर्शा पिपली शटी आणि पुष्कर हे जर एक भाग असतील तर ह्यांच्या समभाग हे कर्कटशृंगी समयी ही कर्कटशृंग्या यांच्या समभाग म्हणजे हे 5 भाग असतील तर एक भाग असतील तर 5 भाग कर्कटशृंगी अशा प्रकारे एकत्र करून त्यांचा कल्क घेऊन त्यांच्या साह्याने सर्पी विपाचयेत म्हणजेच घृताचं पचन करायला सांगितलेलं आहे. आणि ह्या घृताला अशा प्रकारे पाचन केलेल्या सिद्ध अस्मिश चूर्णितो क्षारो ह्या सिद्ध केलेल्या घृताला हे घृत योग्य प्रकारे सिद्ध झाल्यानंतर ह्या द्रव्याच्या साह्याने अश्वी चूर्णितो क्षारो दो पंचलवणानी च ह्याच्यामध्ये दो क्षारो म्हणजे यवक्षार आणि सज्जिक क्षार तसेच 5 प्रकारचे लवण म्हणजे सैंधव लवण संवर्चन लवण मीठ लवण समुद्र लवण आणि औद्भिद लवण यांचा प्रक्षेप दत्वा युक्त्या पिबेन मात्रा क्षयकासनी पीडिता यांचा प्रक्षेप युक्तिपूर्वक टाकून ते क्षयश्वासाच्या रुग्णांमध्ये मात्रापूर्वक प्यायला द्यायला सांगितलंय. टीका आपण पाहू. टीकेमध्ये काय लिहिलंय तर द्विपंचमूली इत्यादो क्षारलवणानांच्या युक्त्या दानवचनेन स्तोकमात्रं दानम लवणीकरण प्रयोजनार्थम दर्शयती. म्हणजेच
घृतामध्ये लवणादी द्रव्यांचा प्रक्षेप युक्तिपूर्वक मिसळायला हवा आणि युक्तिपूर्वकचा अभिप्राय त्यांनी सांगितलेला आहे की अत्यंत अल्प मात्रेमध्ये, ज्याच्या कारणाने घृताचा स्वाद हा किंचित लवणरसयुक्त होईल, एवढ्याच मात्रेमध्ये लवणाचं प्रयोजन करायचं आहे असं टीकेमध्ये सांगितलं. तर हे झालं द्विपंचमूलादी घृत. पुढचं सूत्र आहे सूत्र क्रमांक 161 आणि 162. गुळचिन पिप्परी मूर्वा हरिद्रात श्रेयसी वचाम निदिग्धिकां कासमर्दम पाठाम चित्रकनागरम जले चतुर्गुणे पक्त्वा पादशेषेण तत्समम सिद्धं सर्पिः पिबेत गुल्म श्वासार्थी क्षयकासनो इति गुळच्छादिघृतम्. टीका पाहू. गुळचित्यादौ श्रेयसी रासना, श्रेयसी म्हणजे रासना, आणि तत्समम इति क्वाथसमम असं सांगितलं. म्हणजेच गुडूची, पिपळी, मुरवा, हरिद्रा, श्रेयसी म्हणजे आपण बघितलं रासना, वचा, निदिग्धिका, कासमर्द, पाठा, चित्रक, नागर म्हणजेच सुंठी, शुंठ यांचा अर्थातच इथे मात्रा सांगितलेली नाहीये म्हणून समप्रमाणामध्ये घेऊन जले चतुर्गुणे पक्त्वा 4 पट पाण्यामध्ये यांचा पाक करायचा आहे. पादशेषेण तत्समम सिद्धम सर्पिही, तत्समम सर्पिही सिद्धम म्हणजे त्याचा 1/4 शिल्लक राहिल्यानंतर त्या क्वाथाच्या बरोबर मात्रेमध्ये सर्पी घेऊन, कारण आपण टीकेत पण पाहिलं तत्सममिती क्वाथसमम, ह्या क्वाथाच्या समान मात्रेमध्ये सर्पी म्हणजे घृत घेऊन ते ह्या क्वाथाच्या साहाय्याने सिद्ध करायचे. आणि हे सिद्ध केलेलं जे काही घृत आहे त्याचं सेवन हे गुल्म, श्वास आणि क्षयजकासाच्या रुग्णांमध्ये त्यांचं ह्या व्याधींचं निर्हरण करण्यासाठी द्यायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सूत्र क्रमांक 149 162 आपण आज पाहिले. जर तुम्हाला यामध्ये काहीही शंका असेल तर खाली चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुमच्या शंका लिहा. तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न आम्हा सर्वांद्वारे केला जाईल. धन्यवाद.